गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे, बरे आहेत ना? तर बघा, आज सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ घ्यावा, कारण आहे ना वातावरण इतकं भारी आहे ना, सकाळ सकाळचं मस्त अशी हवा सुटली बघा. आणि रानातलं वातावरण तुम्हाला तर माहिती आहे, आपण रानात राहत होती. इकडं आहेत तुमचं दाजी. तर दाजींचं काय दोन शब्द काय म्हणता? काय नाही, मस्त पैकी आता ते ऊस थोडासा खुरपत राहिला, तिकडे जायचंय. होय, लय खुरपत असल्यावर सांगतात अहो तिकडं जायचं या. खुरपते ना, त्याच्यामुळे तुला उरकून लवकर जायचंय खाली. ते घ्यायचंय, करायचं. मी इथलं केलेलं ही माझ्यावर काम दाखव की का तुझं सांगते. होय, महत्वाचं काय आहे? हा, महत्वाचं काय काम आहे? महत्वाचं ऊस खुरपणं काम आहे. महत्वाचं ऊस खुरपणं काम आहे. कारण ऊस खुरपायचं, त्याला खायला टाकायचं आणि पाणी द्यायचं. आता पाण्याला आलेला आहे ऊस. 8 दिवस झालं मी आपलं रोज संध्याकाळ सकाळ शिरवाळाचं खुरपती या थोडं थोडं. तर गवत भरपूर झालं ना, औषध मारलेलं पण सगळं काय जळलं नव्हतं, नि मारदं राहिलं होतं. तेच गवत मी काढते या. दाजींनी काही तर ना, ही साईडनी झाडांच्या साईडनी नाही का गवत बिवत काय म्हणतात ती टणटणी बाबळी बिबळी काय आलेलं झाड ते सगळं का काढत होतं दाजी. तर म्हणलं आज सकाळ सकाळी मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर स्वयंपाकासाठी ना वांग्याची भाजी बनवावं म्हणलं मी. तर ताजी ताजी आपल्या रानातली वांगे आणायचे काढून. चला की, चला 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 लवकर चला. तर आपल्या रानात वांग्याची झाडे मी लावलेली, मस्त अशी वांगी आलेत बघा. गावाकडची नाही बरं का, इथली घरापसली. तर जांभळीला जांभळं आधी दाखवते तुम्हाला, कारण आहे ना इतकी भारी जांभळं आलेत ना, लय भारी भारी जांभळं आलेत. ही बघा मधमाशा, बघितलं का? फुलं आलेत ना, त्याच्यामुळे मधमाशा पण येतं. फुलातला मध इथला घेऊन जातात. हे बघा आता जांभळे यायला लागलेत, पूर्ण जांभळ अशी गच्च भरली. सकाळी हो की सरोड अजून पण हितच या. सकाळी मी ना इथं ही जांभळं अशीच बघायला आलती, म्हणलं ही जांभळं नवीन नवीन यायला लागल्यात. हे बघा ही सरोड माझ्याकडे बघत बसला होता, आता पण इथंच चाललाय. कसा हिरवा गार आहे, ते ओळखू पण याय नाही हाय म्हणून मारायचा अंगावर उडी. ही बघा कसा चाललाय, दिसतंय का? दिसतंय कसा चाललाय. पण तुम्हाला भीती वाटते या, यायचा माझ्याकडे नको. चाललाय, जाऊ दे त्याची त्याला. हा सकाळी पण होता. घर लावा की. बरं राहू द्या, चला. हे मोगऱ्याचं झाड कोणी खाल्लं काय माहिती हवं. आळीने पानं खाल्ली वाटतं याची. हा, ती पानं ही करावं लागते ना. चक्कू फायनली पिकायला लागला. इतक्या दिवस झालं चक्कू पिकला नव्हता, पिकायला लागला. सकाळीच ताईला व्हिडिओ कॉल केला तेव्हा दाखवलं चक्कू पिकला म्हणलं ताई. आणि हे होय वा, ही काकडीचा वेल आहे का कशाचा या? हे काकडीच आहे आले ना. ही काकडी ही काय आहे या? असली कसली काकडी? ही भोपळा दिसतोय याव. भोपळा आहे ही, काकडी नाही. ह्याला फळ पण आलंय की. आणि इकडं ही तुम्ही वांग्याकडेच गेलात वय. बरं, वांग तर वांग. चला आज बघू. इथं कांद्यात पण आहे ना गवत झालंय. हा, नवीन पालवी पण आली आणि रामफळ पण नवीन यायला लागली दुसरी. तर ही वांग्याची भाजी मस्त अशी करायची दाजींसाठी स्पेशल, कारण दाजींला वांग्याची भाजी लय आवडते, हाय का नाही? बसा खाली. भरीत आवडतं. ही कसलं वांग झालंय ही बघा. ही बघितलं का? कसलं कसलं वांग आलं, एकदम कवळ एकदम एकदम कवळ या. हा, आणि ह्या साईडला पण आलंय ना, ती पण एकदम कवळ. ही तर उलट त्याच्यापेक्षा लहान आहे. इथं 2-3 आहे, इथं 2 तोडायसारखे. इथं कसली मोठी वांगी आले, ती वेगळंच आहे ह्या. हा, आणि इकडे हे बघा दाजींनी हे झाडाच्या साईडने ही स्वच्छता अशी केलेली, कारण आता आपल्या आंब्याला आंब पण यायला लागलेत. आणि ही माझा लसूण आहे ना बघा, काढायला आलेला आहे. आता ह्याला काढून घ्यायचं एवढ्या 4-8 दिवसात. उद्या आहे गुढीपाडवा झाल्याच्या नंतर ना मग काढायचा ह्याला मस्त असं काय. हा, हे काय ही, हा ह्या पेरूपशी बघा असं ती टणटणी ही आलेली, सगळं तोडून पटांगण केलं. ह्या पेरूपसलं पण लिंबूने रामफळ आंबा सगळं आहे ना, या सगळ्यांपसलं. पलीकडच्या साईडला एक पेरू या. हा हा, सगळं स्वच्छ केलं बघा इकडं. मग लागणार आहे तर त्या लिंबूनेला तिथं पाणी सोडलं ना कांद्याला. ह्या झाडांना प्रत्येक वेळेस मी पाणी घालते बघा. ही झाडं असे आले ती रामफळाचे. ही कैरी खाली पडली, तुमच्याकडनं पडली. मोहर हाय की अजून?
हा हा हो का, खाली पडल्यात ठीक आहे. 2 आहेत, 1 नाही. लागले नाहीत पण यंदा जास्त नाहीत लागल्या. ही ताईचा आंबा आहे ठीक आहे, आणि तिकडचा ती भैयाचा आंबा आहे. चला हं? पेरू लय येतं, तिकडच्या साईडला सीताफळ पण आहे. चला आपण बघू आता इकडं कुठं जायचं, तिकडं जायचं. चला बरं तिकडं काय आहे बघू. काय लय खाली पडलेत वय हो का पाल्यात ना. आणि कांद्याला औषध एकदा हे करायचं आहे ना. औषध मारायचं. लिंबुणीला लिंब कधी यायची, उन्हाळ्यात लिंबू लय महाग होते ते. यंदा नाही, पुढच्या वर्षी येईल ना. पुढच्या वर्षी ह्या लिंबुणीला येते आणि तिकडच्या लिंबुणीला येते आणि घरापाशी 1 सोडून 3 जाग्यावर लिंबुणी आहे. मग काय सगळी लिंबच. नारळ कधी मोठी व्हायची. काल पाळलेला चांगली, त्याच्यात निबार झालता चांगला. तिथवरती ती इळू नाही ना जात, तिथवर नाही जात. लसूण काढायला आलाय ना. हा, कारण नाही काढला तर परत ही मग काय म्हणतात ही ती पलीकडचा वापा तर एकदम काढायलाच आलाय बघा. बघू दाजींनी लसूण उपटला, चांगला झालाय. चांगला आलाय बघा लसूण. धरा ठेवा. काढायचं पाती एकदा गेली की मग ती उकरून काढावं लागन आणि बांधता यायचं नाही. सगळे झाड चांगले आलेत. लय दिवस झालं व्हिडिओ घेतला नाही घरापासला आणि दाखवला पण नाही तुम्हाला, त्याच्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ घ्यावा आणि सांगावं तुम्हाला. तुळस कसली भारी आली पा, किती त्याला हे आलं तर मंजुळा वांग. हा माहिती की मला, बघितलेलं आहे. याला मागच्या 3 पेरू आलतं आपण खाल्लेलं, लय गोड पेरू या. आता एकच आलाय. हा चला असू द्या. मोहर कुठल्या तर आंब्याला आलता ना इथल्यावर. सगळं आपल्या रानातच आहे. काय ताजं ताजं खाऊ वाटण, भाजीला काय नेऊ वाटण ते सगळं पाठदेशी यायचं रानात की तोडून न्यायचं आहे का नाही. कांदा, लसूण, वांग, टमाटर, कोथिंबीर, भाजी. हा गेल्या वर्षी चांगलं लागलं. तिकडचा पण आला, सगळं लागलं. 2 कोणचं पाण्याचं आणि कोणचं खोबऱ्याचं इथं. तिकडलं 2 पाण्याचं इथं. एकडे 1 लावलं काय माहिती कसं इथं. कशावरून ओळखायचं त्याला. ओळखायचं म्हणजे त्याच्या बुडात पण शेग होतंय ना, वेगळं झाड दिसतंय ना. हा का. ही तंबाटी न्यायच्यात घरी तोडून या का. हिथं पिकल्यात, ही पिकायला लागल्यात, ही पिकल्यात. हे बघा की आता ह्यांना न्यायला पाहिजे घरी. हिथं पिकल्यात हे बघा, सगळी ही तंबाटी पिकल्यात. आणि त्याच्याबरोबर ही शेंडी सुद्धा कसली मोठी झाली बा की तंबाट्यावणीच. हा पिकल्यात सगळ्या शेंड्या, ती बियासाठी ठेवायच्या. लय पिकल्यात म्हणजे लय पिकल्यात. हे बघा तंबाट्यावणीच झाली या. हे बघा सगळं असंच बी ठेवायचं. सकाळी चितल्या शेंड्या काढून नेल्या, 4-5 नेल्या. हे बघा लय पिकल्या शेंड्या. जे तोडल्या नाही तर त्या मोठ्या होऊन पिकल्यात. कारण भरपूर येत्या शेंड्या, सगळीजण खात्यात. हे कारल्याचा येल आपल्याला वरती लावायचा होता, लावायचा राहिला वर. इथंच आहे ही. हो काँग्रेस उपटून कारल्यावर टाकलाय वयव. हा शेंड्या लय लय म्हणजे लयच निभार होऊन पिकल्यात व बियाला पण लय झाल्यात. आपला गहू पण काढून घेतला बघा सगळा. गहू पण झालाय मस्त असा घरात ठेवला वाळवून चुळून. ते काय व्हिडिओ मी घेतला नव्हता पण केला गहू. आणि ही घेवड्याचा येल या. हा घेवड्याचा येल. ही काय शेंड्या तांबट्याच्या वर पिकल्यात, मरणाच्या मापाच्या बाहेर सगळ्या. हे बघा सकाळी इथल्या शेंड्या तोडून नेल्या ना, कावळ्या कावळ्या हिरव्या खायला घरात नेऊन ठेवल्यात. आणि अजून यायला लागल्यात आणि फुलं पण मरणाची आहेत ह्याला. किती बी निघत्याने एका शेंडीत आणि किती बाल्या मोठ्या शेंड्यात. गेल्या वर्षीच बी आहेत अजून किती आहे का नाही. ही कवळी शेंडी का नाही घेतली ही, परत ही पण मोठी होऊन जाते. मग नको ही असं एखाद्यानं तोडायला गेलं तुटत नाही, तुटली.
सकाळी तुटली नव्हती, येलच उपटून आलता. इकडे घेवड्याचा येल आलाय बघा, इकडे चाललाय या कांद्यात. ही आता गवत व्हायला लागले, ती पण उचलतून घ्यावं लागन. हे झाल्यावरती जरा कांदा खुरपून झाल्यावर ही रुईट आहे ना, ह्याला हे आलंय तसलं. फुलं तर आलेतच, बी ही ह्याच्यातून तसलं ती म्हातारी म्हणतो आपण असं हे करतो, असं करून टाकतो, ती सगळं वाऱ्याने जातं. किती आलेत. ही घराच्या पाठीमागच येतं खिडकी आपली. हे सीताफळं काय सगळी झाडालाच पक्ष्यांनी खाऊन टाकले, ते काय खाल्ली तोडलीच नाहीत ह्याची. हे बघा, ह्याची पण आणि ह्याची पण घराच्या समोर आहे तर त्याचीच मरणाची आहेत. त्याच्यामुळं साफसफाई ही एवढं ही काढायचं, तिकडं ढकलून द्यायचं. नाही हे पेटून जमतंय वे तेव्हा. हे नारळापासलं सगळं साईडला घालून. तर हे घराच्या पाठीमागं तंबाटी, शेंड्या, कारलं हिरवं गार मस्त असं बघितलं. आणि आता लसूण काढला की लसणाच्या जागेवरती मी सगळं माळवं लावणार आहे. भाजीपाला सगळंच, म्हणजे बाजारात जायची गरजच नको, बाजारात जायचंच नाही बाजार आणायला, सगळं आपलं घरचंच. तर चला, काय नाही, इथं पुदिना हे तर हायचं. इथलं टमाटर तर काय इथंच तुलली नाही, तर ती पक्ष्यांनी खाल्ली काय, पिकून राहिलंय अजून. आणि हे फुलाचं झाड मस्त असं, ह्याला परत अजून फुटायला लागली पालवी. तर चला, व्हिडिओला करते इथंच येण म्हणलं. लय दिवस झालं घराकडचा व्हिडिओ घेतला नाही, तुम्हाला काय सांगितली नाही माहिती, त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ घ्यावा आणि सांगावं. तर चला, एक सर राहिली आता ऊसाची खुरपायची, ती जायचं आणि खुरपून यायची बघा. तेवढी झाली की झालं. मग आज फुलं होय, ह्या फुलात आणि ह्या फुलात किती फरक आहे व. हे गुलछडीची, आणि ती पलीकडच्या साईडला हाय हे जास्त पाकळ्याचं. या सारडा बघितला का इथला, ते गेला कुठं. लाजाळू कसं लाजत आहे बघू का एकदा. नाही लाजत आहे बघा. लय दिवस झालं मी पण आले नाही, तर कामच चालू आहेत रानातली, त्याच्यामुळं काय. चला असू द्या, बिलही आले तर ह्याला वाळून गेलं. तर कुठे गेलात, घरी गेलात.